मी स्वशीला थेट आणि मुद्द्याचं बोलतो. तुमच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. मी खरी खरीच उत्तर देईन आणि कदाचित तेच माझ्या चांगल्यासाठी असेल. आता काय होईल ते होईल. विचारा सर. तुम्ही रडत का होतात? सांग सावे, खरं खरं सांग. सर ते मी मगाशी तुम्हाला कुणाचा तरी कॉल आला होता आणि मग तुम्ही डिस्टर्ब झालात. हो, एक मिनिट. एक मिनिट. तो नरेश तुम्हाला त्रास देत नाही ना परत? नाही नाही सर. खरं उत्तर आहे सर, खरंच. घरी काही टेन्शन? आईंना बरं आहे ना? हा सर, खरं उत्तर आहे. खरं उत्तर बोलायची गरज नाहीये, खरं बोला इतकंच. फोन कोणाचा होता? मिस वशिला, फोन कोणाचा होता? मिस वशिला, डॉक्टरांचा फोन होता सर. ते त्यांना मला त्यांना बोलायचं होतं. ते त्यांना मदर माऊली म्हणजे माझ्या आईच्या तब्येतीबद्दल ते बोलत होत. तुमच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे का? मिस वशिला, तुमच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे का? तुम्हाला कसं कळलं सर? सकाळी मी तिथे बसलो होतो तेव्हा तुमचा लॅपटॉप दिसला. त्यावर ब्रेन ट्यूमरच्या थेरपीबद्दल काहीतरी सर्च केलं होतं तुम्ही. सॉरी, म्हणजे मी मुद्दामून नाही बघितलं, चुकून लक्ष गेलं माझं तिकडे. आणि नाही म्हणजे तसंही तुम्ही डॉक्टरांशी बोलत होतात आणि नंतर लगेच तुम्ही इमोशनल झालात. मिस वशिला, साधारणपणे 2+2 = 4 मलाही करता येतं. हो सर. ते खरं तर मला तुम्हाला कधीपासून सांगायचं होतं, पण ते मला कळत नव्हतं की मी कसं सांगू तुम्हाला. मी खूप प्रयत्न करत होते. खरं तर 1 महिन्याभरापूर्वीच माझ्या आईला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालाय. म्हणून मी. मूर्ख आहात का तुम्ही? एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला कशी काय सांगितली नाहीत मिस वशिला? आणि मला एक सांगा, माझ्यापासून लपवण्यासारखं यामध्ये काय आहे? तुमची आई आपल्या घरी इतके दिवस राहिल्या आणि ही गोष्ट तुम्ही मला नाही सांगितलीत. ती घरी आलेली माझी मदर माऊली नव्हती. खरं उत्तर. ताबडतोब निघा, ताबडतोब निघा. नाही, नाहीतर आपण एक काम करू, आपण एकत्रच निघूयात. ओके, चला. त्या डॉक्टरांचा नंबर द्या मला, मी त्यांच्याशी बोलून घेतो. नाहीतर आपण एक काम करू, माझ्या ओळखीचं एक चांगलं हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना नेऊ. डॉक्टर प्रभू म्हणून आहेत. ओके, चला. सर 1 मिनिट. सर, ट्रीटमेंट चांगली सुरू आहे. नाव काय डॉक्टरांचं? मिस वशिला, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, नाव काय डॉक्टरांचं? देशमाने, डॉक्टर देशमाने. सर, ट्रीटमेंट खूप चांगली सुरू आहे त्यांच्याकडे आणि चांगला फरक पण पडलाय मदर माऊलीच्या तब्येतीत. आणि त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा भेट फक्त. चला, ताबडतोब निघूयात. चला. सर आपण नाही निघू शकत.
का? जर तुमचे आईसाहेब माझ्या घरी हक्काने येऊन राहू शकतात तर त्यांना ब्रेन ट्यूमर झालाय कळल्यानंतर मी त्यांना भेटायला नाही जाऊ शकत मिस वशिला? नाही तसं नाही सर. मग कसं आहे? सर उद्या तुमची मीटिंग आहे पॉवर प्लॅन्टची. बरं ठीक आहे, तुम्ही जा. आणि मी हेच म्हणतो मिस वशिला, जरा स्पष्ट आणि खरं बोला. हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना तर मी तुम्हाला मदत करू शकलो असतो मिस वशिला, कळतंय का? नाही ते मला वाटलं. काय तुम्हाला वाटलं की मी रजा देणार नाही तुम्हाला? जज केलं तुम्ही मला? निघा, ताबडतोब निघा. आणि ऐका, मला प्रत्येक अपडेट्स हव्यात, कळतंय? निघा, हरिअप हरिअप, निघा निघा. हो सर. काय झालं? सर यातलं आत्ता कोणालाही सांगू नका, म्हणजे कृष्णाई आणि प्रियाला तर नाहीच नाही, प्लीज. आय नो, कृष्णाईला कळलं तर तिला धक्का बसेल. मी नाही सांगणार कोणाला. जातो मी. जा. सर आता काय? मी परवापर्यंत परत येते. का? नाही, कशासाठी? मी बोलावलं तुम्हाला? नाही मिस वशिला, तुम्ही असं समजा की तुम्हाला आत्ता या क्षणापासून मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतोय. ओके? निघा, गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. दादा, अरे तू सावित्री ताईला नोकरीवरून काढून टाकलंस? प्रिया, आता मी एका महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूया. अरे पण तू इथे का आलीयस? ते पैसे पाहिजे होते मला म्हणून आले होते, पण सावित्री ताईचं ते बाहेर अकाउंटंट आहे कदम मॅडम म्हणून, त्यांच्याकडून पैसे घ्यावे तितके. हा रे पण दादा. प्रिया प्लीज जा. दादा मी काय प्लीज निघ. साऊ, आज अचानक दुपारचं कसं काय आलीस? मामा बोल की. मामा मला जायला सांगितलं. जायलाच सांगितलं? कुणी जायला सांगितलं आणि कुठं जायला सांगितलं? अर्जुनने मला घरी जायला सांगितलं. घरी घरी जायला सांगितलं? साऊ, काय झालंय काय? तिला कामावरून काढून टाकली? पण का माहित नाही ग, पण मी आत गेले तेव्हा अर्जुन दादा तिला सांगत होता की तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय आणि गेट लॉस्ट असं ओरडत होता जोर जोरात. असं म्हणाला? इतका चिडला होता? हो ग, मला तर भीतीच वाटली. आणि सावित्री ताई निघूनच गेली, माझ्याशी सुद्धा बोलली नाही. पण क्लिअरली दिसत होतं मला की ती रडलीये. मज्जा.
म्हणजे मज्जाच केली की तुमच्या सगळ्या प्लॅनची. म्हणजे कृष्णाई, अहो तुम्हाला तर तिला सून करून घ्यायचं होतं की नाही या घरची. पण आता कामावूनच काढून टाकलंय अर्जुन भाऊजींनी, तर आता कसं होणार? पण ठीक आहे कृष्णाई, कसं आहे बऱ्याचदा आपल्या मनात जे असतं ते होत नाही. आपल्याला लई वाटतं असं व्हावं पण होत काहीच नाही. आपण असं म्हणू की भैरव देवाच्या मनातच हे व्हावं असं नव्हतं. हा, जे होतं चांगल्यासाठीच होतं. आपण अर्जुन भाऊजींसाठी याहून चांगली मुलगी शोधू बघा. हा, शोधाय कशाला पाहिजे, अहो हाय की आमच्या मावस भावाची मुलगी कुमुदिनी खासबागदार, एकदम खानदानी आहे बघा, अगदी आमच्यासारखी. बोलावून घेऊ का तिला? नंदा थांब जरा. आम्ही बोलतो अर्जुनची. अरे बापरे, हे नसतंच लपडवून बसलो साऊ. मामा जर त्यानं आणखी खोलात शिरायचं ठरवलं ना तर लई खोळ होईल बघ. नशीब तो मी डॉक्टरशी बोलतो म्हणून अडून नाही बसला. मग आता काय करणार तू? आता काय करणार आहे, त्याने मला जायला सांगितले, मी जाते. तसंही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, मदर मॉलीला मला भेटायला मिळणार आहे. मामा मला ना या पलीकडे आता मी काहीच विचार नाही करते. आणि ताईला काय सांगणार? राजस्थानचं काम संपलं? मामा अरे मला नाही माहिती. मामा हे एकतर सगळं आपल्या प्लॅनच्या बाहेरच आहे. इतकं अचानक घडत गेलंय सगळं. मी निघते इकडून, मला प्रवासात काहीतरी सुचेल बघ, मी बघते. ते नाही सावे, पण एक बरं झालं बघ, ताईला लई बरं वाटेल तुला बघितल्यावर. बरेच दिवसात मी पण नाही, तू पण नाही. तू जा, मी करतो मॅनेज सगळं, काय टेन्शन घेऊ नकोस. हे घे. हा येते मी. बॅग बिग पॅक करून काय पिकनिकला चालली की काय? घरी निघालीये मदर माऊलीकडे. हो 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 हो. मला विचारावं नाही वाटलं काय? का, कशासाठी? बर बर बर. अच्छा, वाण नाही पण गुण लागलं म्हणतात तो असा काय? कोड्यात नका बोलू. कसला वाण, कसला गुण? तेच. तू आता अर्जुनचीच भाषा बोलायला लागली आहे का? कशाला, कशासाठी? पण तुम्हाला का विचारायचंय? नाही तुम्ही स्वतःहून विचारलं म्हणून सांगितलं, नाहीतर सांगितलं पण नसतं. हो, नशीब आमचं सांगा असं वाटलं. कुठंच जायचं नाही. चला आता. हो, विश्वंभर तुमच्या फरच्या टोपीच्या कापसासारखं पिंजून काढे ना. मी कधी कुठं कसं वागायचं, कुठं जायचं, कुठं नाही जायचं मला नाही सांगायचं. उगा रक्तचंदनाची काडी उघडल्यासारखं करू नका. पोलीस केस, ऍक्सिडेंट, मदर माऊली, हे सगळं सगळं माहितीये. आता इथल्या भिंतींना पण पाठ झाला असेल. हो, पण तू इथून गेल्यावर इथल्या कामांचं काय? 4 दिवसासाठी चाललीये फक्त, उगा काय. आणि जर मला जबरदस्ती केली ना तर मी सगळं खरं खरं सांगेन.
अर्जुन सरांना. वा कसं आहे सावी, त्या दिवशी मला आणि बलरामला बोलताना चोरून ऐकलं ना, आणि त्या दिवसापासून त्या शास्त्राचा आधार घेऊन आम्हाला घाबरवते का? हे? जा सांग, जा जा. आणि तू सांगूच शकत नाही, कळलं ना, कारण तू आधीच ढोले पाटलाचं नाव सांगून मोकळी झालेली आहे, आणि आता परत आमचं नाव सांगणार. कोणी स्पष्ट होईल? अर्जुन ठेवेल तुझ्यावर विश्वास? तुला माहिती ना त्याला खोटं चालत नाही, समोर सुद्धा उभा करणार नाही तो तुला. आणि समजा सांगितलं आमचं नाव, सांगितलं, याला पुरावा काय तुझ्याकडे आहे? काय पुरावा नाही ना? अरे देवा, खरंच की. आले विश्वंभरच्या मना, तिथे कुणाचे चाले ना. सावे, अरे दीपू मामा, हे म्हणतात त्यात पण पॉइंट आहे की. पण आपण असं पण सांगू शकतो की बलरामने जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून अर्जुन सरांशी खोटं बोलावं लागलं. हा सावे, ही पण शक्यता नाकारता येत नाही. नाही म्हणजे असंच होऊ शकतं. मी काय म्हणतोय, ह्यांचं पण नाव तू यात जोडू शकतेस की. कसलं लाखात एक बोललायस रे मामा. कळलं काय रे? सांगू का, त्या हल्ल्यात तुमचा पण हात होता. हे मी नव्हतो हं त्यात. हा माहिती ना मला, पण मी सांगितलेल्या गोष्टीवर अर्जुन सर विश्वास ठेवती, हे पटतंय ना? का विसरला? मी आता मिस विश्वासू झाली आहे. तेव्हा माझ्या डोक्यात जायचं नाही. पण मी सांगितलेल्या गोष्टीवर अर्जुन सर विश्वास ठेवती, हे पटतंय ना? का विसरला? मी आता मिस विश्वासू झाली आहे. नाही, मला मान्य आहे, अजून अर्जुनच्या सया घेण्या इतपत विश्वास जिंकू शकले नाहीये मी, पण मी बोललेल्यावर तो नक्कीच विश्वास ठेवू शकतो आता. आणि अर्जुन कवठेकरांचा माझ्यावर विश्वास आहे, ह्याचा पुरावा आहे. देऊ का? पुरावा काय? पुरावा आहे? असं काय करता विश्वंभर साहेब? अहो, दागिन्यांचा पत्ता तुम्हा कुणालाही न सांगता त्यानं फक्त मला सांगितलं. आता यावरनं काय ओळखायचं ते ओळखा. आणि त्यात तुमच्या बलरामला सांगा, जास्त फुलबाजावानी तडतड करायची नाही. आत्ताच प्लास्टर निघालंय, तेच दुसऱ्या पायाला लागेल म्हणून सांगा. चल मामा, येते रे. अगं अगं, हिरोईन पळून चालली का काय तुझ्या हिरो सोबत? चमकेत, हे बघ, मी आता तुला डिटेल मध्ये सांगत बसू नाही शकत, घरी चालली आहे. हे बघ दीपू मामा सगळं डिटेल्स तुला सांगेल, तू हवं तर त्याला विचार, आणि कोणी काही विचारलं ना तर त्याला पण सांग, त्याला माहितीये सगळं. हा, मी निघते. अगं घरी मी पण आले असते ना. अरे ओके, तुला पण तुझ्या मधुरमावलीला भेटायचं असेल, चमके माझ्या डोक्यातच नाही आलं बघ. चलतीस का? नाही नको, काही गडबड असल्याशिवाय तू अशी नाही वागणार माझ्यासोबत. थांबते मी मामासोबत. अर्रम थर्रम रुतला काटा, तुझ्या माझ्या वेगळा वाटा. तू त्या
कृष्णांना भेटून नाही का जाणार? नाही नको, ते इमोशनल पाकातला गुलाबजाम व्हायची अजिबात इच्छा नाही बघ आता. अर्रम थर्रम रुतला काटा, तुझ्या माझ्या वेगळा वाट. तू त्या मग कृष्णांना भेटून नाही का जाणार? नाही नको, ते इमोशनल पाकातला गुलाबजाम व्हायची अजिबात इच्छा नाही बघ आता. निघू स्टेशन पर्यंत? चमके. बरं बाई, नाही येत नाही येत, पण काकीला विचारलं म्हणून सांग. नाही नाही नाही, नको नको नको, मला माहितीये तू घरी गेल्यावरती तुलाच धारीवर धरणार आहे. पण एक काम करते का? घरून काही आणायचंय का? हो, मावशीच्या शिव्या तेवढा रेकॉर्ड करून आण माझ्यासाठी. बसा तुम्ही? बसा. नाही नको, सुवर्णलता येते मला बस स्टँड पर्यंत सोडायला. नाही, त्याची काही गरज नाही. ही गाडी आणि आबा सोडेल तुम्हाला घरापर्यंत. चला. नाही सर नको. अहो अहो, तुम्ही आत्ताच आजारात न उठलायत सर, तुम्हाला अजून आरामाची गरज आहे. खरंच नको. सुशीला, मी तुम्हाला विचारत नाहीये, सांगतोय. आणि ऐका ना, प्लीज माझ्याशी वाद घालत बसू नका. चला पटकन. सर ऐका माझं, खरंच नको. ते आईसाहेबांना कळलं ना तर त्या चिडतील माझ्यावर. तुम्हाला नाही का? सुशीला, तसंही मी पुण्याला चाललोय. आपली ती पॉवर प्लॅन्टची मीटिंग आहे ना, त्यासाठी. अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतो. चालेल? अच्छा, अर्ध्या वाटेपर्यंत. मग ठीक आहे. काय? नाही काय नाही. या तर त्या सगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या बायका आहेत. त्या सगळ्या बायका इथे काय करतात? मला कसं माहिती असेल सर? तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा. ती जाऊ नका. अरे देवा, या सरांना घेराव घालून काळ फासणार का काय आता? इथेच बसून राहायला सांगितले त्यांनी. काय झालंय? दादा, भैरव देवाच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्याचाच हा भंडारा आणलाय बघा. खरं तर बरं झालं आपली भेट झाली. मी आता बाहेरच चाललो होतो, चुकामुक झाली असती आपली. दादा, फक्त एवढंच सांगायचं होतं, तुमच्यामुळे पहिल्यांदा असं झालंय, गावात भैरव देवाची जत्रा भरली आणि आमच्या हातात खर्च करायला पैसा आहे. हो ना ग? नाहीतर असं व्हायचं, आमचे नवरे दारूत नाहीतर दुगारात पैसे उडवायचे. पोरा बाळांसाठी हाऊस मौज काहीच करता यायची नाही. पण पहिल्यांदा खरेदी केली स्वतःसाठी,
फक्त स्वतःसाठी नाहीच तर देवासाठी सुद्धा खरेदी केली. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं दादा. आता यापुढे सुद्धा हे असंच होणार आहे. काळजी करायची काही गरज नाही. आणि एकदा तुमच्या नवऱ्यांना सवय झाली की बाबा हातात आपले पैसे पडत नाही की मग त्यांची सुद्धा दारू सुटेल हळूहळू. हा, तुमच्यापैकी कुणावर काही हात उचलला का? घाबरण्याचं काही कारण नाही. म्हणजे ते सुद्धा सगळे माझे भाऊच आहेत, पण भावांना वठणीवर आणायचं असेल तर थोडे रट्टे द्यावेच लागतात. चला येऊ मी येतो. तुम्हाला ऑड नाही ना वाटणार? नाही म्हणजे तुमचा ड्रायव्हर भंडारा वगैरे लावून आलाय. ऑड आहे. काय ऑड काय त्यात? एकदम रांगडे एकदम चांगले दिसतंय. चला सीट बेल्ट. विद्याधर, तूच आता ह्यातून काहीतरी मार्ग काढ. अरे आता कुठे तो सावित्रीशी नीट वागायला लागला होता. तिला मी सावित्री म्हणायला लागला होता. हो ना. तिची आई निघाली तेव्हा जाताना त्यांच्या पाया पडला. आम्हाला वाटलं झालं आता लग्नाची तारीखच काढायची, तेवढ्यात हा असा वागला. अरे तिनं एवढा जीव वाचवलाय त्याचा आणि ह्याने तिला कामावरनं काढून टाकलं. तू बोल बरं त्याच्याशी. हो हो, करूया काहीतरी करूया आपण. हा, पण मला पण कळना झालंय असं कसं वागला तो अचानक. काहीतरी मेघ असणार आहे. आपण एक काम करूया, आपण दीपकराव किंवा सुवर्णलताला जाऊन विचारूया, त्यांना ठाऊक असणार. अरे आम्ही बोललो सुवर्णलताशी, तिला विचारलं जाताना काही झालं होतं का, तिला कोणी काही बोललं का. मग काय म्हणली? तिला पण काय माहित नाही. अरे देवा. कृष्णाई, अर्जुन दादाचा फोन आला होता. काय बोलला? डायरेक्ट चाललाय पुण्याला. मुद्दामून करतोय हे सगळं. त्याला माहितीये ना तो घरी आला की आपण त्याला जाब विचारणार. कृष्णाई, तू पॅनिक नकोस, तू शांत हो. हा, आपण काहीतरी करू. मी आहे ना, माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा. मी काहीतरी करतो. हा, तू ते काम कर, तू खोलीत जाऊन आराम कर. प्रिया, कृष्णेला खोलीत घेऊन जा. हा, सविस्तर कळवतो तुझा आता. हा, चल चल. करतो मी फोन. हो. अहो कशाला उगा त्यांना फोन करताय? हा, कधी नव्हे तो एवढा योग्य निर्णय घेतलाय की नाही? नंदा, योग्य अयोग्य काय आता तू मला सांगणार आहेस? पडूच नकोस ना यार. सफरचंद खा तुझं तू. पडू नको कसं का, कुठं मज्जा यायला सुरुवात झालीये. आर यू ऑल राईट डार्लिंग? म्हणजे हा तुझा नवरा आहे? हो हो, ऑफकोर्स. पुरावा काय तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचा?
सॉरी. नाही म्हणजे खरंच सॉरी, मला लक्षात नाही आलं. आपण गाडी चालवतोय आणि गिअर चेंज करायचा असतो ना, सो मी गिअर जस्ट चेंज केला आणि सॉरी. इट्स ओके सर. सर आता तरी हात सोडा ना. सॉरी. सर ठीक आहात ना? हो. नाही फक्त आपण चहा प्यायला थांबूयात का? म्हणजे गोळ्यांचा डोस थोडा हेवी असल्यामुळे ना ग्लानी आल्यासारखं होतंय, बाकी काही नाही. चालेल? हो थांबूया ना. हा 5 मिनिटात थांबूया ते. ठीक आहे सर. काय म्हणतोस नारायण? नाही नाही, अरे कसं आहेस? एकदम मस्त. हे नवीन केलेलं दिसतंय. नवीन केलं. छान झालेलं आहे. तुमचीच कृपा आहे. बरं काय घेणार? आपलं नेहमीच. टक्कर. आणि मॅडमला? नाही नाही, मॅडमला विचारावं लागेल बाबा. मॅडमला न विचारता टक्कर दिली तर आवडायचं नाही त्यांना. काय मॅडम, टक्कर चालेल का? टक्कर. नाही नाही, मला टक्कर द्यायचं काहीच काम नाहीये. तुमची द्या टक्कर. मिस वशिला 2 सेकंद काही आठवतोय? हो, ऍक्शन आणि रिॲक्शन साठी 2 सेकंदाचा वेळ द्यावा लागतो. करेक्ट नारायण. पण काय आहे, नारायण ज्या टक्करीबद्दल बोलतो ना ती टक्कर नाहीये मिस वशिला. म्हणजे ना त्याने ना उसाचा रस आणि चहा याचं एक अफलातून कॉम्बिनेशन बनवलंय ज्याचं नाव टक्कर आहे. कळलं का? मी आपला साधा चहाच पिते. बरं तुम्हाला टक्कर यांना यांना साधा चहा. नाही 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 नाही, मला टक्कर आणि यांना चहा. हा बरोबर. आलो घेऊन बसा बसा ना. नारायण दादा ना हे लगेच हे कर बरं का. सर एक विचारू? काय विचारणार तुम्ही? नाही म्हणजे मी इथे कसा थांबलो, नारायणशी हसत खेळत कसा बोललो, असेच प्रश्न असणार तुमचे. सर तुम्ही कसं ओळखलं? तुमच्या मनातलं ओळखतो मी मिस वशिला. याला खरंच माझ्या मनातलं कळतं की काय? म्हणजे मी इथं भैरवगड मध्ये का आलीये हे पण त्याला कळलं असणार की काय? मिस वशिला काय कुठे हरवलाय? हेच प्रश्न होते ना तुमच्या मनात? हो सर, पण
सर तुम्ही खरंच मनातलं ओळख लॉजिक मी स्वजीला लॉजिक नाही म्हणजे साधारणपणे मी अशा ठिकाणी थांबत नाही ना त्यात मी नारायणशी हसत खेळत वागतोय क्युरिओसिटी दिसते माणसाच्या डोळ्यात बाय द वे माणसांच्या मनातलं ओळखता येतं मला मी स्वशीला कवठे भैरवगडवरून मी जेव्हा जेव्हा पुण्याला जातो ना तेव्हा मी इथे थांबतो कारण इकडचा चहा अप्रतिम असतो 5 स्टारच्या चहाला सुद्धा ना ह्या चहाची सर येणार नाही आय एम टेलिंग यू तुम्ही एकदा ट्राय करा हे घ्या तुमचा टक्कर. वा मॅडम हा तुमचा साधा चहा आणि हा रिकामा ग्लास. ओके येस येऊ. थँक्यू स्वशीला ट्राय करा ना मी हो नाही नको सर उष्ट होईल त्यासाठीच मी हा रिकामा ग्लास मागवला घ्या. ट्राय करा सर नको मी नंतर पिते मी स्वशीला खूप छान असतो आय एम टेलिंग यू ट्राय करा अहो खरंच नको वॉशची ऑर्डर आहे काय झालं सर म्हणून नको म्हणत होते मला ते गरम चहा नाही पिता येत पाणी घ्या बरं वाटेल नाही म्हणजे ते काय आहे की मला उकळता चहा पिण्याची सवय आहे ना त्यामुळे मी जस्ट म्हणालो की ट्राय करा तिरसट डोक्याच्या माणसाच्या तिरसट आवडी निवडी काही म्हणालात का नाहीतर बर्फ मागूया नाही एवढं पण नाही पोळलं नारायण किती झाले नाही सर पैसे नको. नारायण मी पुन्हा येणार नाहीये तुम्ही असंच म्हणता आणि परत इकडेच येता. फक्त 20 रुपये झाले. चला नारायण येतो आम्ही मॅडमना उशीर होतो येतो साहेब एकच मिनिट 1 मिनिट. हा तिरसट नेमका आहे तरी कसं म्हणायचं येतो साहेब एकच मिनिट 1 मिनिट. हा नारायण आहे ना तो फार मजेशीर माणूस आहे अगोदर ना फक्त एक टपरी होती आणि आता त्यानंतर खूप कष्टाने आणि मेहनतीने त्याने हे सगळं उभं केलं हे बघून मला आज खूप छान वाटलंय पेढा घ्या मॅडम तुम्ही पण घ्या.
हे कसले पेढे रे? पोराचं ऍडमिशन झालं साहेब. तुम्ही शब्द टाकला नसताना साहेब नसतं झालं. या शनिवार रविवारी येणारच होतं तुम्हाला भेटायला कोठे भैरवगडला. त्याआधी तुम्हीच इथे आलात. आम्ही देवाकडे जायचं तर देवच आमच्याकडे आला. साहेब तुमच्यासाठी एक भेट आणली बरं का. माझी लायकी नाही आहे तुम्हाला भेट देण्याची, पण हे बघा माझ्या बायकोने स्वतःच्या हाताने बनवले. अरे वा, मस्त आहे ना. वैदींना एक जोडधंदा चालू करायला सांग. सावित्री, हे बघा किती सुरेख बनवली आहे. हो, खूप छान आहे. बाई, आज माणुसकीचा जरा खळखळ वाहतोय जणू. हा तिरसट नेमका आहे तरी कसा म्हणायचा? चल नारायण, येतो आणि वहिनींना थँक्यू सांग. काळजी करू नकोस. काही लागलं तर सांग. येतो. या. सर, हा, तुम्ही यांच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी मदत केलेली का? मी वशिला, तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही. नाही म्हणजे तुम्ही मला किती वेळा विचारलत ना तरी मी हेच सांगणार आहे. तसंही माझ्या जागी इतर कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. काही विचारायची सोय नाहीये माणसाला. हा नक्की आहे तरी कसा? मिस वशिला, आर यू शुअर? कशाबद्दल? नाही म्हणजे तुम्ही एकट्या जाऊ शकाल ना? आय नो तुम्ही धाडसी आहात, पण जस्ट आउट ऑफ कर्टसी विचारतोय की इथून तुम्ही एकट्या जाऊ शकाल ना? हो सर, जाईन मी. गुड. एनिवे, टेक केअर. काही लागलं तर मला सांगा, अपडेट्स देत राहा. ओके? पैशांची जर काही गरज लागली ना तर निसंकोचपणे मला सांगा. म्हणजे मला सांगणं जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुमच्या मानलेल्या भावाला सांगा, फडकेंना सांगा. ओके? निघू? बाय. बाय. अच्छा, बाय. सर, हा, काय झालं? नाही काही नाही. रूमवर गेल्यावर पहिले जेवण करून घ्या. हो. आणि हो ते गोळ्या घ्या, चुकवू नका. घेतो. रूमच्या हॉटेलमध्ये कमी स्पायसी आणि कमी तेलात बनवायला सांगा त्यांना, ते विसरतील. हो. येऊ? हो. मला काय वाटतं सर, तुम्ही ना सरळ त्या बादशाही खानावळीतच जेवण करा आजचं. म्हणजे कसं मनाला आणि शरीराला शांतता मिळेल. मिस वशिला, माझं प्लीज एक काम कराल का? हा, सांगा ना सर. नाही म्हणजे मला आत्ता सुचलं, सो जस्ट विचारतोय.
तुम्हीच काय येत नाही माझ्यासोबत? नाही म्हणजे शेफचं जर काही कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही सॉर्ट आउटही करू शकता. काय सर, ते मी हेवी गोळ्या होत्या ना म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. नाही पण मला तसाही तुमचा राग झालेला आहे. चिडलोच आहे मी तुमच्यावर. का? मी काही चुकीचं बोलले का? नाही म्हणजे तुमच्याकडून मला अशा गोष्टीची अपेक्षाच नव्हती. मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं, माझ्या आजूबाजूच्यांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगितलं, पण एका शब्दानं तुम्ही मला आग्रह नाही केलात घरी चला म्हणून. नाही म्हणजे माझी मीटिंग आत्ता नाही आहे ना, उद्या सकाळी आहे. तुम्ही माझ्या घरचा पाहुणचार घेताय, मी तुमच्या घरचा पाहुणचार घेतो. बोला काय करूयात? हा तिरसट खरंच येतो का काय? हे बाबा, आधीच टेन्शन, तर तू आणि नको वाढवू. बाय कर जा की बाबा. मिस वशिला, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे तुम्हाला? आता काय सर? नाही म्हणजे मी जस्ट ऑब्झर्व करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रत्येक गोष्ट आहे ना ती खूप सिरियसली घेता. कॉल करा पोचल्यावर. गुड नाईट. गुड नाईट सर. त्यातली पीडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे. मदर माऊली, मदर माऊली, खूप मिस केलं मी तुला, खूप मिस केलं. तिला का नाही सरप्राईज? हो ग माझी बाय. तुझं तिकडचं काम संपलं का? काम नाही संपलं, पण तुझ्यासाठी म्हणून सुट्टी घेऊन आले बघ. आता मला जास्त प्रश्न नको विचारू, मला अजून तुझ्या खुशीत राहू दे.
विश्वंभर तुमच्या फरच्या टोपीच्या कापसासारखं पिंजून काढे ना मी सगळं खरं खरं सांगेन अर्जुन सरांना की बलरामने जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून अर्जुन सरांशी खोटं बोलावं लागलं. आले सावीच्या मना तिथे कुणाचे चाले ना. काय झालं मामा फेऱ्या का मारत बसलाय? काय झालं अरे, काय गरज होती तुला त्या ढोले पाटलाला हाताशी धरून हे असलं कांड करण्याची? झाली चूक, आता सोड ना. चूक झाली अरे, पण तुझ्या चुकीमुळे मला काय काय सहन करावं लागतं माहितीये तुला? नको त्या माणसांच्या हातात कोलीत मिळालंय. काय काय बोलली ती पोरगी माहितीये? नको तो नको नको तो अपमान करून गेली, धमकी देऊन गेली. मला माहितीये तुला. तुला धमकावलंय मामा? मामा त्याची ही हिंमत तुला धमकावलंय तिने? तिच्या तर मायला तू फक्त बघा. बस हेच नकोय. प्रत्येक गोष्ट फक्त मनगटाच्या जोरावर नाही होत बल्लू. काही गोष्टी ना डोक्याने करावं लागतं. आणि जर नसेल ना तुझ्याकडे ते तर गप्पा बस, प्लीज गप्पा बस. पण मी जे काही करेल ना ते करू दे. सावे मला फरक्यावरच्या कापसासारखं पिंजून काढणार काय? लई बोलली सावी, लई बोललीस. नाही तुझी नांगी ठेचली ना, नावाचा विश्वांबर नाही. मदन माऊली, अगं मी काही लहान मुलगी आहे का? मला भरवतेस ते का ग? चांगलं झालंय का? अगं सावे, तू मगाशी आवरत होतीस तेव्हा दीपूचा फोन येऊन गेला. काय म्हणला? तो कुठं काय म्हणतोय? त्याला स्वतःच मत आहे का? स्टेअरिंग वळालं की हो वळतं. पण मी त्याला सांगितलं बास कर आता ही नोकरी. सावे, तुमच्या दोघांशिवाय मन रमत नाही का माझं इथं? मदन माऊली, जेवणात मीठ कमी आहे का ग? एवढं रडत रडत मला भरवतीस ते. तुझं काहीतरीच असतंय बा. खरंच मीठ कमी आहे का? अगं नाही ग वेडे, अगं तुझ्या जेवणासाठी जीव तुटतो माझं तिथं. आता फक्त मला मनसोक्त जीव दे. सावे, खरंच तुम्ही जर इथं नसाल ना तर माझा जीव लय कासावीस होतो बघ. पारस चक्कर मारतो अधून मधून, पण तरी. चमकी तिचं तर नाव बी काढू नकस. का ग? मग काय तर, आधी तू इथं असायचीस तेव्हा 24 तास पडून होती इथं. आणि तू राजस्थानला गेल्यापासून फिरकली सुद्धा नाही इकडं. नाही भेटू दे की मला, तंगडच तोडते तिचं. तुला काय सांगून गेली का ती? का? अगं तिच्याही मला विचारत असते. ती मुंबईला काहीतर मॉडेलिंग का काहीतरचा कोर्स करायला गेली ना, आणि अधून मधून ती पैक पण पाठवते. म्हणजे चांगलं काम लागलं असेल तिला. तुमचा फोन बिन झाला नाही का? नाही म्हणजे मागे झालेला फोन तेव्हा म्हणलं होतं की मुंबईत आहेस तर मग माझ्यासारखाच कोर्स कर. त्याच्यानंतर नाही झालं बोलणं. सावे, तू पण थांबव आता हे सगळं. तू तुझ्या त्या शहनाज मॅडमला फोन करून सांग मी परत येणार नाही म्हणून. लगे फोन कर.
अरे देवा, आता यांना काय सांगू? इकडं आड तिकडं विहीर. ही सावित्री फोन का उचलत नाहीये? शिबाई, प्रिया, अगं आम्ही थेट तिला लग्नाची मागणी घातली म्हणून वाईट वाटलं नसेल ना? नाही ग. फोन उचल की ग. शिबाई, का प्रिया तिला नकार कळवायचंय म्हणून ती टाळते आपल्याला? कृष्णाई, तू स्वतःवर गिल्ट घेऊ नको बरं. अगं तुझ्यामुळं काही नाही झालंय. सावित्रीताई अशी वागते ना, त्याचं कारण अर्जुन दादा आहे. तिला तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलं ना त्यांनी. दुखावली असेल ग ती. आणि दादा रागाच्या भरात कसं बोलतो ते काय नवीन आहे का आपल्याला? ते काही नाही. येऊ दे आता दादाला, मग तो आहे आणि मी आहे, तुला सांगते. फोन उचल की ग. कृष्णाई, पण एक काम तर करूच शकतो ना. काय? सावित्रीताई घरीच गेली ना, मग तिच्या आईला फोन कर ना. अरे देवा, अगं एवढ्या वेळात आमच्या ही गोष्ट लक्षातच नाही आली. हा माहितीये, बरं झालं आठवण केलीस. श्यामलताई सांगतील आम्हाला नक्की काय झालंय ते. लागतोय फोन. सावे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. आता कुणाचा फोन होता म्हणून सांगू? कुठला प्रश्न ग? हेच की तू तुझ्या शहनाज मॅडमला काय सांगितलंस. मला सांग, एवढं महिनाभर कुठलं लगीन असतंय ग? का तुझी ती शहनाज मॅडम 5वीच्या घुगऱ्या खाऊनच सोडणार आहे तुला? अगं माझी येडी बबडी, लग्न झालं पण पण काय? ते त्यांनी मला ऑफर दिली आहे ना. नाही नाही नाही, तू कुठं पण जायचं नाहीस. मी तुला कुठं पण सोडणार नाही. अगं काम झालं ना, पैक दिले ना, हो, मग ठरलं तर तू कुठं पण जायचं नाहीस. तुला सांगून ठेवते, तुला माझी शपथ घेऊ नको, शपथ घेऊ नको. ऐकून घे माझं मधुर माऊली. हे बघ, शहनाज मॅडम येतात, ते लई खुश आहेत बघ माझ्यावर. एवढं राबवून घेतल्यावर तिला काय झालंय खुश व्हायला? अगं मधुर माऊली, ऐकून तरी घे की. बोल. अगं त्या शहनाज मॅडम आहेत ना, त्या बरेचदा दिल्लीला असतात बघ. म्हणजे तू दिल्लीला जाणार का काय? सावे, तुला मी सांगू. मधुर माऊली, तू ऐकून घेणार आहेस का नाही माझं? बोल. त्या मला म्हणल्या की माझी म्हणजे त्यांची इथली कामं मी सांभाळावी, म्हणजे त्यांना मी फक्त कमिशन द्यायचं, बाकी सगळी कमाई आपली. अगं त्यांच्याकडनं लई कामं मिळत आहेत मला, मग मला इकडे तिकडे जावं लागेल ना. कधी मुंबईला, कधी पुण्याला, कधी कुठं. आता एवढी कामं मिळत आहेत, त्यांनी पण खूप कामं दिली आहेत ग मला. सावे, तू माझ्यासाठीच एवढी दगदग करतीस ना, अगं मग राहू दे की. बंद करू माझी ट्रीटमेंट. आणि माझं काही व्हायचं ना ते तुझ्या समोरच होऊ. मदर माऊली, परत असं बोलीस तर बघा, मी आहे ना इकडे, मी करते ना, तुला काही होणार नाहीये. आणि मी, तू, दीपू मामा, मला आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि मी ते करणार आहे, कळलं ना? आणि आता माझे हातपाय धड आहेत, मला काम मिळत आहेत, तर मला करू दे ना. काय माहिती, समजा उद्या तुझ्या आधीच मी मेले, काय माहिती, समजा उद्या तुझ्या आधीच मी मेले. गप, एकदम गप. परत असलं काही जर बोललीस ना तर याद राह, तुला काम करायचंय ना, कर. तुला पैक कमवायच्यात ना, कमी. पण परत जर असलं काय बोललीस तर याद राह,